महाराष्ट्र आवाज न्यूज. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या कथित बनावट शालार्थ आयडी प्रकरणात नाशिक शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत माजी माध्यमिक शिक्षण अधिकारी शशिकांत भाऊराव हिंगणकर वय वर्ष 66 यांना धुळे येथून अटक केली आहे. शासनाच्या सुमारे 190 कोटी रुपयांची कथित आर्थिक फसवणूक झाल्याच्या आरोपांप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून या घटनेमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तींवरील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत. 459 शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नावाने कथित बनावट शालार्थ आयडी प्राथमिक तपासात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील 459 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने कथित बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. या आयडींच्या आधारे वेतन, थकबाकी आणि इतर आर्थिक लाभ शासनाकडून उचलण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला. शिक्षण विभागातील नियंत्रण व्यवस्थेवर प्रश्न. या प्रकरणामुळे शिक्षण विभागातील नियंत्रण यंत्रणा, मंजुरी प्रक्रिया, शालार्थ प्रणालीची सुरक्षितता आणि आर्थिक व्यवहारांवरील देखरेखीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शासनाच्या निधीचा गैरवापर झाला का याचा तपास विविध कागदपत्रे, सर्व्हर लॉग, बँक व्यवहार आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे सुरू आहे. नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन दरम्यान शिक्षण क्षेत्रातील कथित गैरव्यवहार तसेच नीट परीक्षा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी आंदोलन छेडलं आहे. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. कायदेशीर स्थिती. या प्रकरणाचा तपास सुरू असून अटक करण्यात आलेल्या व्यक्तींविरुद्धचे आरोप न्यायालयात सिद्ध होणं अद्याप बाकी आहे. अंतिम निर्णय संबंधित न्यायालय पुरावे, साक्षी आणि सुनावणीच्या आधारे देणार आहेत. संपादकीय भूमिका. शिक्षण क्षेत्राशी संबंधित कोणताही कथित आर्थिक गैरव्यवहार हा केवळ शासनाच्या निधीवरील आघात नसून विद्यार्थी, पालक आणि समाजाच्या विश्वासालाही धक्का देणारा ठरतो. त्यामुळे या प्रकरणाचा निष्पक्ष, पारदर्शक आणि पुराव्याधारित तपास होऊन दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी अशी सर्वसामान्यांची मागणी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.